पार्टोग्राफ प्रस्तावना वृद्ध प्रसूती दीर्घ प्रसूती ही माता मृत्यूची कारण ठरवणारे व बाळंतपणावेळी अति तातडीचे निर्णय घेण्यास लावणारी दोन महत्त्वाची कारण आहेत. व्याख्या खऱ्या प्रसूती वेदना कळा सुरू झाल्यानंतर गर्भ व मातेच्या हालचाली तसेच प्रसूतीमधील प्रगती याचा आढावा घेणारा नोंदणीकृत आलेख म्हणजे पार्टोग्राफ होय. पार्टोग्राफ उद्देश सर्व्हिक्सचे डायलेटेशन समजण्यासाठी, गर्भमस्तक खाली उतरण्याची क्रिया समजण्यासाठी, पोटावरून गर्भाशयाला येणारी आकुंचने व निवर्तनाची वारंवारिता कळण्यासाठी, प्रसव वेदनांचे स्वरूप प्रमाण व तीव्रता समजण्यासाठी. पार्टोग्राफचा उपयोग केव्हा करावा? जर आपल्याला कळून आले की ही अति जोखमीची माता आहे, तिला गुंतागुंतीच्या वेळी तातडीने निर्णय घेण्याचा गरज भासेल, अशा स्त्रीला लगेच रेफर करावे. पार्टोग्राफ मधील माहिती. डिसेंट ऑफ हेड, गर्भाशयाचे आकुंचने, मातेची स्थिती, ऑक्सिटोसिन ड्रीप, गर्भहृदयध्वनी, हृदयगती, फिटल डिस्टन्स, डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स. गर्भहृदयध्वनी FSH हे दर अर्ध्या तासाने पहावे. याचा वेग लयबद्धता यामध्ये तफावत असल्यास त्याची नोंद करून रिपोर्टिंग करावे. हृदयगती 120 ते 140 पेक्षा हृदयगती कमी असेल तर त्यास पॅडिकार्डिया व 140 ते 160 पेक्षा हृदयगती जास्त असल्यास त्यास टॅकिकार्डिया असे म्हणतात. फिटल डिस्ट्रेस गर्भहृदयध्वनी दर मिनिटात 100 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फिटल डिस्ट्रेशन असे समजतात व त्वरित सिझेरियन करण्याचा निर्णय घेतात. डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स, सर्व्हिक्सचे पूर्ण प्रसारण 10 सेंटीमीटर हे प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेतील 12 तासामध्ये होत असते. कालावधी प्रायमी ग्रॅव्हिडा मध्ये 8 तास, मल्टीपॅरामध्ये 4 तास असतो. डिसेंट ऑफ हेड, गर्भाशयास येणारी आकुंचने व निर्वतने यामुळे गर्भमस्तक हळूहळू पेल्विक मधून कटीर पोकळीत उतरत असते. त्यावेळेस हेड एंगेज होतं. गर्भाशयाला येणारी लयबद्ध आकुंचने. पार्टोग्राफ मध्ये आकुंचन व निर्वतन हे दर 10 मिनिटांमध्ये किती येतात, किती वेळ टिकतात हे कळते. मातेची स्थिती, मातेचे रक्तदाब, ताप, नाडी, श्वसन दर इत्यादी तासाला पहावे व नोंद करावी. यावरून मातेची स्थिती समजते. ऑक्सिटोसिन ड्रीप, प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत गर्भाशयास आकुंचने येण्यासाठी व सर्व्हिक्सचे डायलेटेशन होण्यासाठी IV ड्रीप मधून इंजेक्शन ऑक्सिटोसिन दिले जाते व पार्टोग्राफ मध्ये याची नोंद केली जाते.